जय भीम. गेल्या 1 ते दीड महिन्यापासून आपल्या अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य नागरिकांची बरेच कामं अडकली जात आहेत. त्याचं कारण की येणाऱ्या काही महिन्यानंतर नगरपरिषद निवडणुका लागणार आहे. तर या लागणाऱ्या नगरपरिषद निवडणुकाची तयारी म्हणून काही काही लोकांनी दर आठवड्याला प्रत्येक दिवस वेगवेगळ्या संघटना किंवा पक्ष असतील ते मॅडमला त्या मीटिंग हॉलमध्ये घेऊन जाऊन तिथं बैठक करून त्याचे व्हिडिओ फोटोज करणं आणि नगरपालिकेविषयी अप्रचार असेल किंवा त्यांच्या पद्धतीनं प्रचार म्हणा, तर या गोष्टी सातत्याने सुरू असताना अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य नागरिक बघत आहेत. आता ज्यावेळेस अंबाजोगाई नगरपालिकेच्या सर्वसामान्य लोकांचे कामं जे की मॅडम यांच्या सहीनुसारच होऊ शकतात, तर मुख्याधिकारी मॅडम यांना आपल्या नगरपरिषद दालनामध्ये पाऊलही ठेवता येऊ नये अशी परिस्थिती अंबाजोगाईत निर्माण होताना दिसत आहे. आजही मी पाहिलं होतं की मॅडम येणार होत्या, तर मॅडम यायला पाहून बऱ्याच काही नागरिकांनी म्हणजे पक्ष असतील किंवा संघटनाचे असतील यांनी त्याभोवती गर्दी केली आणि ते पाहता ते आजही येऊ शकले नाहीत. आज उद्याचा महत्त्वाचा प्रश्न बघितला तर सफाई कामगारांची पगार असेल, PTRवर सह्या करणे असतील, सर्वेवर सह्या करणे असतील, बरेच काही म्हणजे परमनंट नोकरदार आहेत ज्यांचे की कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्या पगार आहेत. असे अनेक प्रश्न आहेत जे सर्वसामान्य नागरिक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी यांच्याशी संबंधित आहेत. आमची एक विनंती आहे मुख्याधिकारी मॅडम यांना, जसं की राखीव वेळ कुठल्याही प्रक्रियेमध्ये दिला जातो, तसा हे जे कोणी स्टंटबाज असतील किंवा व्यवस्थित काम करणारे असतील या सर्वांना आपण शासकीय वेळ आठवड्यातले 2 दिवस किंवा 1 दिवस म्हणा, 2 दिवसही देण्याची गरज नाही, आठवड्यातले 2 दिवस या नेत्यांना राखीव वेळ तुम्ही द्यावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांची कामं करण्यासाठी आपणास वेळ मिळेल. त्याचप्रमाणे